जय श्री माताजी. जय श्री. सर, एक प्रश्न आम्हाला खूप दिवसापासून सामूहिकतेला एक पडलेला आहे आणि प्रत्येक व्यक्ती जेव्हा व्यक्तिगत संवाद साधतो तर त्याच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, तो व्यथित करत असतो की सामूहिकता जी आता सेंटरमध्ये आहे, प्रत्येक सेंटरमध्ये, तर प्रत्येक सेंटरची अशी म्हणजे त्यांच्या मनात एक प्रश्न आहे की आमच्या इथे प्रेमाचा थोडा अभाव कमी वाटतोय, सहयोगीमध्ये विश्वासाचा अभाव कमी आहे, आमची सामूहिकता हळूहळू आता कमी व्हायला लागले, सामूहिकतामध्ये दृढता नाही आहे. तर सर, याच्यावर आपण थोडं मार्गदर्शन करा ना की हे सर्व पुन्हा आमच्या आयुष्यात कसं प्राप्त करता येईल थोडं. बरोबर. असं बरं तुम्हाला सांगतो, सहयोगामध्ये मग सांगितलं मी, विश्वबंधुत्वाची भावना ठेवली पाहिजे, प्रेमाची भावना ठेवली पाहिजे. आणि जर समजा आपण एकमेकाचा काही संबंध ठेवत नाही, किंवा असं द्वेषबुद्धीने वागणं पण असतं, काहीचं थोडंसं स्वभाव असतो, पण सहयोगात ते चालत नाही. तुम्हाला सांगतो, अशा लोकांना सहयोगात स्थान नाही. माताजी अक्षरशः फेकून देतात. तुम्ही कल्पना करा नाही तर करू नका, परंतु मी असं म्हणेल की फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही जर समजा अंग आणि प्रत्यंग आहात विराटाचं, श्रीमातांचं, एका आईची जर तुम्ही लेकरं आहात, मुलं आहात, तर तुमच्यामध्ये एकमेकाविषयी प्रेम असलंच पाहिजे. प्रेमाची भावना, समोरचा माणूस कसाही वागू दे, मी सरळ वागणार, त्याच्यात बदल नाही होणार, पण माझ्यात बदल होऊ शकतो ना, त्यांना वागू द्या, हे तत्त्व ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची कोणती, समजा कोणी काय वालं, त्याचा राग येऊ द्यायचं काही कारण नाही, वागू द्या. मगाशी मी बोललो होतो, संतुलन, बॅलन्समध्ये राहायचं. आणि कसं राहायचं पुन्हा, साक्षी भाव हा एक मंत्रच आहे तुम्हाला, साक्षी भावात राहा, पण काही म्हणू द्या. आता आणखी सांगतो पुढे, सहयोगी कमी कमी होत चालले, बरोबर आहे, होऊ द्या. कदाचित माताईंना नको असतील ते, जा बाबा, नका कशाला येतात, नवीन आणा ना, नवीन तुमची वाट पाहत असतील उत्सुकतेने, हे पण असू शकतं. माताईंचं वाक्य काय, शब्द काय वापरलेलं आहे तुमचं माताईंनी, की तेथे पाहिजे जातीचे, वापरले की नाही, तर तसे पाहिजे, ऐऱ्या गैरेचं काम नव्हे. श्रीमाताई, ऐरे गैरे कोणी आलेत, गर्दी करत, काही कामाचे नाही. तेथे पाहिजे जातीचे, जातीवंत जे असतील ते सहयोगात टिकतील आणि त्यांनाच माझे आशीर्वाद असतील. आलं, जे येतात जातात त्यांचं काय हो, ते स्थिरता नाही, त्यांना समर्पण नाही, त्यांना प्रेम नाही, अशी माणसं सहयोगात काय नाही, अशी पुष्कळ आहेत. आणि एवढंच नव्हे, काही आणखी सांगतो, पुढचं सांगतो मी, गट तट हा एक प्रकार आहे आणखी सहयोगामध्ये, म्हणजे तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही, बऱ्याच ठिकाणी मी ऐकतो, एवढे गट, एवढे तटने ग्रुप, हे माताईंना कधीही आवडलेलं नाही. खरं सांगतो, कधी माझी जरी कोणी अवहेलना केली असेल तर मी कधीही कुणाला नाव ठेवणार नाही, कधीच नाही. त्यांनी मला बोलवलं नाही, मला मग ते हे झालं, कधीच नाही. सहयोग चालू आहे, त्यांनी गेलं, कोणीतरी जाऊ दे, करू दे, काम करतायत ना, केवढा आनंद आहे, त्यांना आपण शुभेच्छा द्या. पण पहिली गोष्ट अशी की सहयोगामध्ये कधीही कोणीही राग मानायचा नाही. आपण सगळे एका आईची मुलं आहेत, हीच जाणीव सतत, एकच मंत्र की मी सहयोगी आहे. तुम्ही कुठेही जा, मी सहजयोगी आहे. मग तुम्ही कुणाला घाबरता, कशाला घाबरता? तुम्हाला एवढं प्रोटेक्शन आहे, मी सांगितलं ना, सगळे गण तुमच्या पाठीशी आहेत, सगळे ज्याला म्हणू हनुमान तुमच्या पाठीशी, सगळं दिले म्हणे तुम्हाला आम्ही, तुम्ही कशाला घाबरता? आणि आदिशक्तीची मुलं, आदिशक्तीच्या मुली कशा पाहिजेत, तेजस्वी, पण तुमच्यामध्ये तेवढीच नम्रता, विवेकशीलता पाहिजे, अतिशय ज्याला म्हणू आपण प्रेमळ भावना पाहिजे. तर आणि मग तुमचे चेहरे बघा कसे दिसतील. बघा, सहयोगाचं नियमित ध्यान करणारे लोक आहेत, त्यांचे चेहरे पाहतो, तेज असे काही भेटतात तसे. काय गेल्या आठवड्यापासून ना गावाला गेलो, ध्यानच झालं नाही, आठवड्यापासून घ्या, आता एवढा मोठा गॅप. अरे बाबा, ध्यान याचा अर्थ काय, गेल्या आठवड्यापासून तू जेवलंच नाही का, तसं करून बघ बरं एकदा. गेल्या आठवड्यापासून घाससुद्धा घेतला नाही, जेवण चालतं, सगळं चालतं, मग ध्यान का नाही? ध्यान ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये, ते केलं गेलं पाहिजे.
तरच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सगळं यशस्वी व्हाल आणि मातांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत राहील की ज्यामुळे आपलं जीवन अत्यंत ज्याला म्हणू आपण तेजस्वी होईल. लोक म्हणतील तुम्हाला की ही माणसं कोण आहेत? परमेश्वर